सध्या नवरात्रीचा पवित्र महिना सुरू आहे आणि या काळात घरच्या घरी देवीची ओटी भरण्याची एक विशेष परंपरा आहे। नवरात्रीच्या कोणत्याही शुभ दिवशी तुम्ही सहजपणे आपल्या कुलदेवीची ओटी घरच्या घरी भरू शकता। ओटी भरण्यासाठी काही आवश्यक साहित्य लागतं। सर्वप्रथम तुम्हाला एक साडी घेणं गरजेचं आहे आणि ती साडी देवीसाठी अर्पण करण्यासाठी तुम्हाला वापरायची आहे। त्यावर एक खण ठेवायचा आहे जो देवीच्या शक्तीला आकर्षित करण्यास मदत करतो। तसेच एक पाण्याने भरलेला नारळ ठेवायचा आहे कारण नारळ देवीला अत्यंत पवित्र मानला जातो। त्याचबरोबर अखंड अक्षदा म्हणजे तांदूळ ओटीवर ठेवायचा आहे जे देवीच्या कृपेसाठी आवश्यक आहेत। याशिवाय ओटीमध्ये 5 प्रकारची फळं ठेवणं सुद्धा आवश्यक आहे कारण प्रत्येक फळ देवीच्या आशीर्वादाचं प्रतीक असतं। त्याच वेळी देवीसाठी वेणी किंवा गजरा ठेवण्याची परंपरा आहे जे देवीच्या शृंगाराचं प्रतीक म्हणून आहे। हळदी कुंकू आणि दक्षिणा देखील ओटीमध्ये ठेवायची आहे। हे देवीला समर्पित केलेल्या भक्तीचे प्रतीक आहे। देवीला प्रिय असलेली वस्तू म्हणजेच पानाचा विडा किंवा तांबूल सुद्धा ओटीमध्ये ठेवायचा आहे। सर्व साहित्य एकत्र करून तुम्ही ही ओटी आपल्या हातात घेऊन देवी समोर उभं राहून ओटी भरायची आहे। ओटी भरताना तुम्हाला एक विशेष मंत्र उच्चारायचा आहे जो देवीच्या शक्तीला जागृत करण्यासाठी महत्त्वपूर्ण असतो। जर तुम्हाला या ओटीला समर्पित करण्याची संपूर्ण पद्धत आणि मंत्राची माहिती पाहायची तर या व्हिडिओच्या खाली चॅनलचा लोगो आहे आणि त्याच्या खाली छोटासा त्रिकोण आहे त्यावरती क्लिक करा म्हणजे योग्य ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।